भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर बेतलेल्या बायोपिकवरून आता वाद निर्माण झालेला आहे। हा सिनेमा मराठी, तमिळ, तेलुगू भाषेमध्ये डब केला जाणार आहे आणि याला मनसेच्या मराठी चित्रपट कर्मचारी संघटनेनं विरोध केलाय। या सिनेमाची मराठीमध्ये डब केलेली प्रिंट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका घेण्यात आलेली आहे। मराठीमध्ये हा सिनेमा डब केल्यास चित्रपट सृष्टीचं मोठं नुकसान होईल असा दावा मनसेनं केलाय। मनसेच्या या भूमिकेबद्दलच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। चित्रपटाला विरोध आहे तो म्हणजे मराठीमध्ये डब करून तो रिलीज करण्यासाठी आहे। उद्या हा जर समज चित्रपट मराठीमध्ये डब करून रिलीज झाला तर उद्या अनेक हिंदी चित्रपट हे मराठीमध्ये डब करून रिलीज होतील। मग अशा वेळेला मराठी चित्रपटांनी सिनेमांनी करायचं काय? मी तुम्हाला एक उदाहरण देतो की आज समज मुंबईमध्ये भारत माता एक थिएटर आहे जिथे फक्त आणि फक्त मराठी चित्रपटच रिलीज होतात। आपण एका ठिकाणी बोंब मारतो की मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्स स्क्रीन मिळत नाहीत। मग आता उद्या हा समजा का चित्रपट मराठीमध्ये रिलीज झाला तर तो भारत मातामध्ये लागेल। मग मराठी चित्रपटांनी कुठे चित्रपट प्रदर्शित करायचे? आणि मराठी माणसं आहेत ना जे जातात हिंदी चित्रपट बघायला ते आणि कसं आहे MS धोनीचा मी देखील फॅन आहे हो। मी देखील जाणतो हिंदी चित्रपट बघायला थिएटरमध्ये। पण मराठी चित्रपट मराठी भाषेमध्ये डब करून तो रिलीज नाही करायचा, तो रिलीज होऊ देणार नाही। मात्र अमेरिकेचे जे मराठीतले चित्रपट आहेत आणि ते इतर भाषांमध्ये जेव्हा डब होतात मग त्याला आपला विरोध नाहीये। तुम्ही एका गोष्टीचा विचार करा, आज एका दिवशी मराठीचे 3-3, 4-4 चित्रपट येत आहेत। आज मराठी चित्रपट हा आपल्या महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात गेला की आपण त्याची मोठी गोष्ट असते आपल्यासाठी। तसं हिंदी सिनेमांचं नाहीये, इंग्लिश चित्रपटांचं नाहीये। हे जगभर चित्रपट रिलीज होतात, त्यांचं मार्केट मोठं आहे आणि कम्पेअर टू मराठीसाठी आज मराठीमध्ये उत्तम दर्जाचे चित्रपट येत आहेत, चित्रपट चालत आहेत, मराठी प्रेक्षक चित्रपट बघायला जात आहेत। अशा वेळेला जर का इतर भाषांचे चित्रपट मराठीमध्ये डब करून यायला लागले तर मग मराठी कलाकार, मराठी तंत्रज्ञ, मराठी दिग्दर्शन काय करायचं? आज एक मराठी चित्रपटाची निर्मिती करत असताना त्या चित्रपटाचे 400 ते 500 लोकांचं पोट असतं त्याच्यावर। उद्या जर का मराठी चित्रपट अशाने उद्या एक निर्माता हिंदी भाषेचा चित्रपट मराठीमध्ये डब करून रिलीज करेल, त्याला स्वस्त पडेल ते, मग मराठी सिनेमांचं काय? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।